ही आहे आपली मटकी. चला तर मग मटकीची रेसिपी बघूया. किलो मटकी आहे. आपण मटकीची रेसिपी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मिडियम साईजचा कांदा, एक टॅमॅटो आणि थोडीशी लसण ठेचून घेतलेला आहे. त्याच्यासाठी मसाला लागणार आहे लाल तिखट 2 चमचे, अर्धा हळदीचं पावडर अर्धा चमचे आणि मीठ चवीनुसार टाकायचं. चला तर मग आपण मटकी भाजून घेऊ. मटकी आता आपण ह्याच्या तव्यावर भाजून घेऊ. लय भाजायची नाही, आपण नॉर्मल वरचं सारखं व्यवस्था भाजायची. अर्धा किलो घेतली मटकी. अर्धा किलोसाठी लागणारं साहित्य आहे हे. हां, चला तर मग आता थोडी भाजली मटकी आपली, थोडीशी अजून थोडंसं फ्राय करू. मटकी भाजली आता आपली, काढून घेऊत आता एका बॉलमध्ये. त्याला लय भाजायची नाही, थोडीशी भाजायची. चला तर मग काढून घ्या. गॅस कमी करायचा आणि काढून घ्यायची. आणि ही मटकी मी घरी बनवलेली आहे. अर्धा केजीचं प्रमाण आहे. कालच भिजत घातलेली. तुमच्यासोबत मी रेसिपी मटकी कशी मोड आणायची त्याची रेसिपी मी टाकून येईल. चला तर मग फोडणीची तयारी करू. आणि ह्या भाजलेल्या मटकीमध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्याच्या नंतर ह्याच्यावर थोडंसं टरफल येईल ते काढून घ्यायचं. या अशा प्रकारे टरफल बाजूला निघा. चला तर मग आता फोडणी घेऊन घेऊ. तेल घालूया. 2 चमचे तेल. तुमच्या आकाराने जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता. मी तर घालते अर्धा किलोसाठी 3 पळ्या. तुम्ही तुमच्या आकाराने घालू शकता. तिथं घालून घेऊत आपण जिरे मोहरी. मोहरी तडतडलेली आहे. अशा छान प्रकारे तडतडू द्यायची. नंतर आपण त्याच्यामध्ये घालू कढीपत्ता. त्याच्यामध्ये कांदा घालू. कांदा थोडा ब्राऊन होऊ तर तळसून घेऊ. आता आपला कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा लसणाची पेस्ट. अशी मस्तपैकी अशी हलवून घ्यायची. थोडंसं फ्राय होऊ तर लसणाची पेस्ट हलवून घेऊता. कोणाला जास्त लसूण आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे टोमॅटो. टोमॅटो पण जरा मस्त फ्राय होऊ द्यायचं थोडंसं. कांदा फ्राय होताना थोडासा कमी गॅस करून फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे करपत नाही आहे. कमी गॅसमध्येच फ्राय होऊ द्यायचा थोडासा. आता टमाटर टाकला. आता कमी गॅस करू आपण.
मसाले टाकून घेऊ त्याचा. लाल तिखट 2 चमचे घेतले होते मी. अर्धा किलोसाठी अर्धा चमचा हळद. थोडं तेलामध्ये मिक्स करून. ही रेसिपी करून बघा, साधी सिंपल आणि गावरान पद्धतीने खूप छान होते. एकदा ट्राय करा. लय पण मसाले नाहीत त्याच्यात. आणि मीठ आपण 1 चमचा आता टाकू आणि 1 चमचा मीठ आपण आता टाकू. 1 चमचा नंतर टाकू. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. चला आता आपण मटकी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. एकदम मस्त झालंय बघा, किती ब्राऊन कलर, एकदम सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला. एकदम छान पैकी तेल सुटलेलं आहे. एकदम मस्त फ्राय झालंय. चला तर मग मटकी टाकून घेऊ. मटकी टाकताना गॅस फुल करा. असं मस्तपैकी हलवून घेऊ एकजीव करून. आणि असं मटकी टाकल्यानंतर आपल्याला कळतं, समजतं की आपण टाकलेलं मीठ कमी आहे किंवा जास्त असं झालं आहे. त्या हिशोबानं अगर अंदाजपंचे आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊ. कारण की मला वाटतं ना मगाचं मीठ थोडंसं कमी पडलेलं असावं. त्याच्यानं मी ऑलरेडी 2 चमचे घेतलं होतं. 1 चमचा मग अर्धा टाकला, आता टाकते. बरोबर होऊन जातं 1 चमचा. एकदम मस्त आपली मटकी दिसत आहे. आता आपण ह्याला पाणी घालून शिजायचं. मीठ पण व्यवस्थित पडलेलं आहे. तर आपण ह्याच्यात 2 कप पाणी घालून घेऊ शिजण्यासाठी त्याला. आणि मटकी जेवढी छान शिजेल ना तेवढी छान लागते. एकदम मस्त लागते गावरान पद्धतीने. लय मसाले नाही, काय नाही, साधी सिंपल आपली. चला तर मग ह्याच्यावर थोडासा कमी गॅस करून झाकण ठेवून देऊ. शिजल्यानंतर पुन्हा बघू. चला तर मग आता बघू आपली मटकी शिजली का नाही. हां, एकदम मस्त शिजलेली आहे. एकदम छान असा कलर आलेला आहे त्या मटकीला. चला तर मग आपण बाउलमध्ये काढून घेऊ. कसली मस्त दिसते बघा. थोडीशी कोथिंबीर घालत वरून एकदम मस्त दिसते. चला तर मग बाउलमध्ये काढून. हा किती छान वास येतात बघा. तर किती छान झालेली आहे आपली मटकी.